गेल्या अनेक वर्षांपासून सातपूर पंचक्रोशीत सामाजिक कार्यकर्ते सॅम फर्नांडिस हे नागरिकांच्या विविध समस्यांसाठी सातत्याने लढा देत असतात. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, वाढते लाईट बिल, खराब रस्ते किंवा पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडचणी, प्रत्येक वेळी आंदोलने, मोर्चे काढत त्यांनी नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवला आहे. या सामाजिक कार्याच्या बळावर सॅम फर्नांडिस यांनी प्रभाग क्रमांक 10 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली असून सामान्य नागरिकांचा आवाज सभागृहात पोहोचवण्यासाठी मला भरभरून मतदान करा असे आवाहन त्यांनी सातपूर पंचक्रोशीतील जनतेला केले आहे. आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. लोकशाहीचे महत्वाचा आणि चौथा स्तंभ जो आपण पत्रकार बांधव आहे यांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक 10 मधील या जागेतून मी अपक्ष उमेदवारी करत आहे. मी पक्षाकडे मागणी केली होती, पक्षाने मला उमेदवारी दिली नाही. कुठंतरी मला वाटलं असं की ज्या जनतेने मला पहिलेपासून माझ्यावर ज्यांनी माझी साथ दिलेली, ज्यांनी माझ्यावर आशीर्वाद ठेवलेला आहे, ज्या जनतेसाठी मी कामं केले, परिसरातील समस्या असो, डिवायडरच्या समस्या असो, रस्त्याच्या समस्या असो, मी परिसरामध्ये अमृत गार्डन चौकामध्ये सिग्नल आणला, सातपूरला सिग्नल आणला, परिसरातले ड्रेनेजचे कामं असो, आरोग्य संबंधित कामं असो, इतर कुठलेही शिबिर असो, महिलांसाठी शिबिर असो, आरोग्य शिबिर असो, मोफत ऑपरेशन असो, डोळे तपासणी असो, आरोग्य सेवा सप्ताह असो, विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर असो, महिला मार्गदर्शन शिबिर असो, सायबर क्राईम जनजागृती असो, अनेक माध्यमातून मी इतके 14 वर्षापासून या ठिकाणी काम करत आलेलो आहे. मला असं वाटतं की जे काही लोक निवडणुकीला उभे राहतात त्यांच्याकडे पैसा असतो, त्या पैशाच्या जोरावर ते उभे राहतात आणि इतका पैसा असतो की त्या पैशाच्या जोरावर ते उभे राहतात, तिकीट पण आणतात आणि मोठ्या गाड्यांमध्ये येतात, 50-50 लाख 1-1 कोटीच्या गाड्यांमध्ये येतात आणि त्या गाड्यांमध्ये मतदान मागायला येतात आणि एकदा निवडणूक झाली की त्यानंतर त्यांच्या गाड्या आमच्या गरिबांच्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये त्यांच्या गाड्या येत पण नाही. त्यामुळे मला कुठेतरी वाटलं की माझ्यासारख्या गरीब उमेदवारांनी, निवडणुकीच्या घरात राहणाऱ्या उमेदवारांनी उभं राहावं आणि जनता मला नक्की ऍक्सेप्ट करेल. कारण की मला जनतेने सांगितलं, माझे मित्र परिवार, माझा 89चा जन्म आहे तेव्हापासून मी या परिसरात राहतोय, तेव्हापासून माझे जे मित्र परिवार आहे, जे माझ्यासोबत शाळेत लहानसे मोठे झाले, जे माझ्यासोबत खेळले, जे मित्र परिवार आहे, माझे ज्येष्ठ नागरिक आहे, ज्यांच्यासाठी मी कामं केलेले आहे, त्यांनी सगळ्यांनी मला सांगितलं की एकदा काय होणार, तुम्हाला निवडणूक लढायला लागेल, कारण की पाण्यात उतरल्याशिवाय तुम्हाला पोहता येत नाही. या सर्व गोष्टीच्या अनुषंगाने मी यंदाची निवडणुकीमध्ये मी उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवारी करत आहे आणि माझी निशाणी आहे कोरी पाटी, शाळेची पाटी, कोरी पाटी, आणि मी पण कोरी पाटी, माझ्यावर कुठला गुन्हा नाही, काही नाही आणि एक सर्वसाधारण कुटुंब, कामगाराच्या घरातला आणि कामगार मी व्यक्ती आहे. त्यामुळे मला कुठेतरी वाटतं की मला जनता भरघोस मतदान देईल. या सगळ्या विषय मनात ठेवून मी निवडणुकीला सामोरं जात आहे. तरुण मुलांना रोजगार असो किंवा सातपूर एमआयडीसी, अंबड एमआयडीसी असो, या अनुषंगाने आपण कसं बघता त्यांच्याकडे? आजपर्यंत इतके नगरसेवक झाले, कोणीच कुठल्या उद्योग मंत्र्यांना कोणी कधी पत्र दिले नाही की आमच्या इथं इतके भूखंड पडलेले आहे, त्या ठिकाणी तुम्ही त्या एमआयडीसीला ते वर्ग करावे. कंपनी मालक लोक आज तयार आहे, इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे, पण इतर समस्या जे आहे की त्यांच्याकडे कंपनी मालक लोकांना कोणी एंटरटेन करत नाही. त्यांना ह्या टेबलून त्या टेबल, त्या टेबलून त्या टेबलवर फक्त पळवापळवी केली जाते आणि नगरसेवक लोकांनी फक्त आजपर्यंत ठेके घेतलेले. राहिला विषय बेरोजगारीचा, युवकांना रोजगार का दिला नाही? कारण युवकांना जर रोजगार दिला तर नेत्या लोकांच्या मागे कोण फिरेल कार्यकर्ते म्हणून? युवकांना दारू पाजायची, लोकांना, कार्यकर्त्यांना दारू पाजायची, त्यांना आपल्या मागे मागे फिरवायचं, व्यसनी करायचं, त्यांचं भविष्य, त्यांचं आयुष्य बर्बाद करायचं, हे नेते मंडळींनी केलेलं आहे. कारण की जर परिसरातील युवकांना जर रोजगार दिला तर ह्यांच्या गाड्यांमध्ये कोणी फिरणार नाही कार्यकर्त्या म्हणून. त्यासाठी यांनी यांच्या मुलांचे बिझनेस सेट केले आणि युवकांना बेरोजगारीला सामोरं जायला लागलं. प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांना आपण काय आवाहन करणार? नागरिकांना हे आवाहन करेल मी की गुंडांना मतदान करू नका. करोडपती लोकांना, जे तुमच्या मत घेऊन नगरसेवक म्हणून तुमचा व्यवसाय करतील त्या मतांचा, त्यांना मतदान करू नका. मीच नाही तर माझ्यासारखे अनेक गरीब उमेदवार या रिंगणात उतरले आहे. एकदा तुम्ही पण गरिबांना साथ द्या, जेणेकरून ह्या ज्या समस्या तुम्ही बघता, इतक्या मोठ्या मोठ्या रॅल्या निघताय, माझ्या मागे इतकं मोठं पाणी वाहत आहे, नगरपालिकेची पाईपलाईन फुटलेली आहे, लाखो लिटर पाणी वाहतंय, पण इतके जे प्रचाराला याच रस्त्याने अनेक रॅल्या गेल्या, काही लोकांच्या रस्त्याला संपर्क कार्यालय आहे, जाण्या येण्याचा रस्ता आहे, तरी त्यांना ही समस्या दिसली नाही. कारण की त्यांना तुमच्या समस्येशी घेणं नाही, त्यांना फक्त निवडून यायचंय. निवडून आल्यानंतर त्यांना मोठ्या गाड्यांमध्ये फिरायचंय, एखाद्या बिझनेसमॅनकडे जाऊन बसायचंय, त्यांचे स्वतःचे बिझनेस वाढवायचे आहे, त्यांच्या नगरसेवक पदावरती त्यांना स्वतःचं घर भरायचंय.
बस एवढं त्यांचं आहे. त्यामुळे तुम्ही गरीबाला मतदान करा. माझी निशाणी आहे कोरी पाटी, शाळेची पाटी, कोरी पाटी. आणि गुन्हेगारी थांबवण्यासाठी, गुंडांना थांबवण्यासाठी तुम्ही माझ्यासारख्या सर्वसाधारण घरातल्या एका गरीब कुटुंबातील व्यक्तीला मतदान करा. एवढंच मी नागरिकांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून आवाहन करेन. लोकशाही साठी बंटी आढाव, सातपूर.